कल्याणराव काळेंच्या वर डबल पक्ष फिरायची बारी आली. आमदार अभिजित पाटील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत विठ्ठल परिवारातील उमेदवारांचे अर्ज भरले. विठ्ठल परिवारातील नेते भगीरथ भालके यांच्याबरोबर प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी चर्चा चालू आहेत. योग्य तोडगाकडून मार्ग काढणार असल्याचं सांगण्यात आले. मात्र कल्याणराव काळे यांच्या राज्यातील सर्व पक्ष फिरून झाल्यानंतर पुन्हा डबल पक्ष फिरायची बारी आल्याचा टोला लगावत आयुष्यभर ज्या विठ्ठल परिवारातील दिवंगत नेत्यांनी प्रस्थापितांविरोधात आवाज उठवत विरोध केला त्यांच्या वळचणीला जाऊन बसणार आहात का, असा खडा सवाल करत जाब विचारला. पंढरपूर तालुक्यातील 8 जागा आणि माढा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या 5 आणि कुर्डू 6 अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतोय. आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ, चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार, त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो. तुतारीवर किती असते सगळेच घड्याळ नाही, आपण मिक्स मॅचअप केलंय. काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी वर असेल घड्याळ, त्या ऍडजस्टमेंट नुसार आम्ही त्या ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काही राष्ट्रवादीतले नेते ते आता राष्ट्रवादीची साथ सोडताय, कमळ हाती घेत आहे. काय त्यांना भीती वगैरे जाणवली का? काय संपर्क झाला त्यांच्याशी? भीतीपेक्षा त्यांना आता डबल बारी आली, कारण सगळे पक्ष फिरून आता डबल एक रिपीट राऊंड चालू आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय ही वाटत नाही. काही प्रदेशाध्यक्षाकडे तक्रारी केल्यात, आम्हाला बी फॉर्म मिळाली नाही. त्यांनी माझ्यावर मागायला आले असते तर ठरवलं असतं, पण आलेच नाहीत मागायला. आमची बोलणी सुरू आहेत. आता जागा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर आम्ही काही जागेवर मागं पुढे सरकारचं ठरलं तर आम्ही करू. या निवडणुकांमध्ये ऊस दराचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात पुढे येणार आहे. कसं आपण सामोरं जाणार? आपण बघितलं असेल ऊस दराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर विठ्ठल कारखान्याने जेव्हा विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेची काय अवस्था होती. विठ्ठल कारखाना बंद असताना 2022 होता. विठ्ठल कारखाना सुरू झाला, पहिल्या वर्षी आम्ही 2500 रुपये दिला. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही काही कारखान्यांनी 2500 जाहीर केला. आम्ही 2550, 2700, 2800, 2500 ते 3000 आपण गेलो. गेल्या वर्षी आम्ही 2800 रुपये त्या बायकीच्याने दिले, आम्ही 2803 रुपये दिले. परत बाकीच्यानी 100 रुपये दिले, त्यांचे झाले ते 2900. मी आज 3003 रुपये दिलेत. त्या ठिकाणी गेल्या वर्षी देखील आम्ही 100 रुपयानं पुढे आहे. आता देखील आपण बघितलं असेल काही कारखान्याने 2800 चालू केला, कुणी 2850 केला, कुणी 2855 केला, आम्ही 2875 केला. मग शेतकरी संघटनेच्या मागणीवर आम्ही 3001 रुपये गेलो. आणि कारखाना त्या ठिकाणी चालवत असताना विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे दराची स्पर्धा सुरू झाली. हे त्या ठिकाणी सगळ्या सभासदाला, शेतकऱ्याला मान्य. लोकसभा, विधानसभा त्यानंतर आता नगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पिछाडीवरती राहायला लागला. आता देखील तुम्ही पूर्णपणे कमळ जिल्ह्यातून संपवणार? मुळामध्ये ही निवडणूक आपण बघितलं तर आता तिथं जी चालली ती पूर्वपारंपरिक आहे. तिथं जी काही स्वतःला ही निवडणुकीत बघितलं, प्रत्येक जण आपल्या घराला, माझ्या पोराला, माझ्या बायकोला, माझ्या घरात त्या ठिकाणी त्याच्यासाठी कुठल्याही पक्षात जाते. त्या पक्षासाठी त्यांना काही घेणं देणं नाही. त्या ठिकाणी सगळी निवडणूक ही स्वतःसाठी त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग आपण एका बाजूने बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जागा त्या ठिकाणी आम्ही पंढरपूर तालुका आणि माढ्यामध्ये त्या ठिकाणी एक हाती घेऊ. आणि कारण ही जी सगळी लोक आता एकत्र आली ही सगळी विधानसभेला होती, तरी देखील 30,600 मतांनी निवडून आली. भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होईल. माझ्या समोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचे, त्यांच्या विरोधात आमची सर्व आघाडी. नगरपालिकेप्रमाणे दबाव तंत्र जर भाजपने सुरू केलं जिल्हा परिषदेला तर काय भूमिका राहणार आपली? मुळामध्ये आता आम्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर भरले आणि दबाव तंत्राचं जी काय आपल्याकडनं माहिती मिळते ते आता कुणावर काय कशा पद्धतीनं त्याचं प्रत्येकाला माहिती आहे. आणि अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी राहत नाही. उमेदवार देणार नाही, आता आम्ही सगळे त्या ठिकाणी अर्ज भरलेत. पंढरपुरातले 8 उमेदवार नाही, आता नावं तुम्हाला कारण 3 वाजता त्याची बीफॉर्म सगळ्याला मिळाल्यानंतर आपल्याला यादी मिळेल. बरोबर चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे. चला, ओके, झालाय प्रश्न. असं तुम्हाला कोणी सांगितलंय त्याची जरा मला माहिती द्या. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली होती, त्यामुळे मी त्यांना देखील सांगितलं. तसं काही नाही, कारण मोठ्या एवढ्या निवडणुकीमध्ये
एवढे मोठे नेते एवढ्या खालच्या लेवलवर येत नसतात. ते कारण नसताना त्या ठिकाणी वातावरण तयार करून स्वतःला काहीतरी हे करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, परंतु तो गैरसमज आहे. नगरपालिकेला तुम्ही ऐन टायमाला महागारी घेतली तो दबाव सुद्धा बोललं जातं, मग ते खोटे होते. सगळ्यात महत्वाचं बघा, आम्ही त्यावेळेस युती करत होतो, आघाडी आमची त्यांची झाली होती आणि मग एकत्र लढायचं ठरल्यानंतर मग काही वाटाघाटी चर्चा झाल्या नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचार केला की ह्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये. मग आज माझ्यासोबत आलेल्या काही उमेदवाराला त्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी मला ती काही उमेदवारासाठी लढावं लागलं. आणि मी जर त्या ठिकाणी पूर्ण यांची आघाडी ही केली असती तर काय रिझल्ट आला असतो तुम्हाला माहिती. विधानसभेला घड्याळाला विरोध होता, आता घड्याळा नाही, विधानसभेला जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळे लढले होते. आता जे त्या ठिकाणी ह्या पक्षात होते, तिकडून होते, ते आता कुठं चालले. ह्याच्यात बघा, पक्ष माझ्या दृष्टीनं हे एक पार्टी म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिलेटेड पार्टी आणि त्याच्या विरुद्धची पार्टी ही त्या ठिकाणी या पंढरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत चालत आले. आणि मग प्रस्थापित 40 वर्षाची त्या ठिकाणी सत्ता जर बाजूला काढायची असेल तर त्या ठिकाणी एकसंघ, काही दिवसापूर्वी आपण जी नारा देतो तो विठ्ठल परिवार एक आला पाहिजे का, तर त्या स्वतः स्वार्थ. आता काय माहिती आहे का, सगळं सोडून नको त्याकडे नको तर जात असतील आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर लढली त्यांच्या जर वळचणीला जाऊन बसत असतील तर यांचा विचार कसला. मग ज्या लोकांनी शरदचंद्र पवार साहेबांचा पुरोगामी विचार त्या ठिकाणी जपला होता, मग यांची काय पायमळणी केली जाते का. आणि मग मला जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी त्या ठिकाणी सगळे ऍडजस्टमेंट करतात. माड्यामध्ये शिंदे बंधू सगळे एकत्र आले तुमच्या विरोधात. पहिलेच एकत्र होते ना. संजय मामा देखील आता तुमचे घड्याळ जरी असलं तर ते रश्मी बागल बरोबर येतील. म्हणजे याचा अर्थच तो आहे ना, म्हणजे कोण कुठं आहे, कुठल्या पक्षात आहे ह्याच्यापेक्षा पारंपरिक लढाई आहे. त्या माझी शिंदेविरुद्ध लढाई आहे, तिथले प्रस्थापित आहे. इथं जे प्रस्थापित आहे त्यांच्यावर आमची लढाई. प्रस्थापित नेते तुमची कोंडी करून पाहतात, तुमचे उमेदवार फोडायचा प्रयत्न काही करायला लागलेला नाही. नाही, हे सगळं करून बघितलंय, आता अनुभव भरपूर आलाय, त्यामुळे सगळ्याला अर्ज भरून ठेवलेत, त्यामुळे त्यांचीच कोंडी करू आम्ही. तो